तुम्ही तुमचा स्वतःचा जो शरीराचा जो वेळ आहे तो शरीरालाच द्यायला पाहिजे. तुम्ही तो वेळ आहे ना दुसऱ्या कोणत्या एखाद्या गोष्टीला द्यायला लागले ना तर तुमचं शरीर तितकं चांगलं काम नाही करत, ते मान्य नाही करत. त्याला काय पाहिजे की त्याला आहे ना स्वतःला स्वतःची स्पेस पाहिजे की जे त्याच्यासाठी काम करल, म्हणजे स्वतःच्या रिकव्हरीसाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी, स्वतःचे जे काय डॅमेज झाले त्याला भरून काढण्यासाठी, याच्यासाठी त्याला वेळ पाहिजे असतो. आपण काय करतो, आता समजा साधं उदाहरण की तुम्हाला रात्री 10 वाजता झोपायचं असतं, पण तुम्ही झोपत नाही. तुम्ही काय करता, तुम्ही ना नेटफ्लिक्स सुरू करून देता, काहीतरी प्राईम सुरू करून देता, काहीतरी सिरियल सुरू करून देता, काहीतरी व्हिडिओ बघता किंवा रील बघता. आणि मग त्याने काय होतं का तुम्हाला झोपायला पाहिजे होतं 10 वाजता, तुम्ही झोपले 12, 1, 2 काय असतात ते. आणि मग तुमचं शरीर तितकं रिकवर झालेलं नाही आहे. आणि जर एखादी गोष्ट रिकवर नसेल झाली ना तर ते प्रोडक्ट पण आहे ना प्युअर नसतं, म्हणजे चांगलं बनलंच नाही तर चांगलं प्युअर नसतं. तर त्याच्यासाठी ना मग नंतर त्या प्युअर प्रोडक्टला किंमत पण तशी भेटत नाही. तसंच आहे शरीराला आहे ना, त्याचं जर रिकव्हरी चांगली झाली तर शरीर स्ट्रॉंग राहतं. जर रिकव्हरी नाही झाली तर सकाळी तुम्हाला उठून नाही वाटणार. तुम्ही म्हणता ना, अरे यार मी आता काय मस्त झोपायलाच पाहिजे, मला होत नाही माझ्याच्याने, मला कंटाळा आला, मला असं झालं, मला तसं झालं, हे झालं. आपण खूप सारे कारण द्यायला लागतो. का तर फक्त आणि फक्त संध्याकाळी वेळेवर झोपलो नव्हतो. ज्यावेळेस आपण वेळेवर झोपायला लागू त्यावेळेस वेळेवर पण उठू आणि खूप सारे बदल होते.